नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण तुम्हाला बागेच्या व्यवस्थापनाबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर ही जी व्हरायटी आहे अंजिराची, ही जम्बो व्हरायटी आहे. ह्या अंजिराची जी साईज आहे ती 100 ते 120 ग्रॅमपर्यंत होते. आणि जे काय तुम्ही फांदीला अंजीर पाहताय की बहुतांश ठिकाणी एक एकच अंजीर असतो. तर या ठिकाणी पाहताय आपण प्रत्येक ठिकाणी 2-2 अंजीर आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक पानाच्या मागं प्रत्येक पानाच्या ठिकाणी 2-2 अंजीर निघलेले आहेत. हे पाहताय तुम्ही. हां, आणि बागेचं व्यवस्थापन कसं करायचं याच्याबद्दल मी काय माहिती सांगत आहे. तर जे काही अंतर आहे आपल्या 2 झाडांमध्ये, हे 15 फुटाचं अंतर आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या झाडांसाठी बेड वगैरे केलेलं आहे. आणि बेड करून त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 तर ह्या 4 ह्याच्यामध्ये ड्रिप लाईन टाकलेले 3 लाईन. आणि त्याच्यानंतर जे पाण्याचं व्यवस्थापन व्हावं म्हणून हे जे आहे तर ते उसाचं पाचट टाकून हे आच्छादन टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहतात की हे जे आपण बेड बनवलेले आहेत तर ह्या बेडमुळं झाडाची जी लाईफ आहे, जे टिकून क्षमता आहे तर ही जास्त राहते, झाडाची टिकून क्षमता आणि लाईफ. आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहतात तर हे आपण ह्याला सपोर्ट देऊन घेतलेला आहे. तर ही जम्बो साईज असल्यामुळे ह्या ज्या काही फांद्या आहेत तर त्या फांद्या असे ह्या जमिनीकडे झोपतात, म्हणून हे आपण ह्याला वरून सपोर्ट लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे हे आपण ह्याला वरती बांधून घेतलेला आहे. आणि या अंजीराची साईज मोठी असल्यामुळं आत्ताचा जो करंट रेट आहे तर हा मार्केटमधला ह्याला 150 रुपये ते 200 रुपयाच्या प्रमाणे हा माल मार्केटमध्ये विकला जातो. तर जमीन चांगली असावी असं काही नाही. हे खाली पाहतात तुम्ही, माळरानाची जमीन आहे, दगड आहे, माती आहे आणि त्या ठिकाणी फुललेली ही बाग आहे. या साईडला बघताय तुम्ही की जेवढी जमीन निचऱ्याची आणि हलकी जमीन असेल त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे अंजीराची फळबाग येते.